गुड मॉर्निंग मंडळी. तर आमच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली. आज सकाळी-सकाळीच प्रिशू आणि बाबा प्रिशूच्या बाळाला इथे टॉवेलमध्ये मस्त झोका देत होते. त्यानंतर आईच्या मांडीवर जाऊन बसली. कारण आज आहे गजानन महाराजचा प्रकट दिन आणि म्हणून आई पारायण करत होती आणि हिला आईच्या मांडीवर जाऊन बसायचंच होतं. आईला पायाचा त्रास होतो, सो ती चेअरवर बसलेली आहे. मी लेट उठल्यामुळे झाडू पोछा आज माझ्याकडे होता. सो मी झाडू पोछा करून घेतला. त्यानंतर आम्ही दुपारी गेलो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. कोण ते मी पुढे सांगते, पण गर्दी खूप जास्त होती. महाप्रसादाची लाईनसुद्धा खूप लांब होती, पण आम्हाला महाप्रसाद घ्यायचाच होता. तर आम्ही लाईनमध्ये लागलो आणि जवळपास 1 तास लाईनमध्ये लागल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. तर इथे छोटे-छोटे स्टॉल्स लागलेले होते आणि काही घ्यायचं जरी नसलं ना, तरीसुद्धा बघायची मजा ही वेगळीच असते. सो आमचं इथे बघायचं चाललेलं होतं. बाकी काही तर नाही, पण सारखं लक्ष फक्त खेळण्यांकडे आणि प्रिशू जे काही खाऊ शकते ना, त्याकडे जात होतं. आणि प्रिशूच्या मावशीला इथे होतं की प्रिशूसाठी काहीतरी खेळणं घेते, पण ना तिची खेळणी ऑलरेडी खूप जास्त आहे, जी पूर्ण घरभर पसरलेली असते, पण ती काय घेत नाही. सो आम्ही खाण्याच्या इथे आलो आणि काहीतरी खाण्याला घेतलेलं आहे, पण श्रेयाचं मन खेळण्यांवरच अडकलेलं होतं. सो ती फिरून तिथेच जात होती. सो आम्ही ना लहान मुलांना खायसाठी, म्हणजे प्रिशूला खायसाठी आणि माझ्या मामी बहिणीने तिच्या मुलीला खायसाठी असा छानसा खाऊ घेतलेला आहे. सो या दोघीजणी माझ्यासोबत होत्या, म्हणजे श्रेया आणि माझी मामी बहीण. त्यानंतर घरी आलो. इथे मस्त रांगोळी टाकायची चाललेली आहे, कारण आमच्या एरियामधल्या गजानन महाराजची पालखी येणार आहे आणि त्याचीच ही तयारी. ते सर्व झाल्यानंतर आम्ही उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा बघायला गेलो. ते नेक्स्ट व्लॉगमध्ये आहे. सो त्या व्लॉगला नक्की बघा. बाय.